प्रणिती शिंदे यांच्या मागणीची घेतली दखल। भीमा नदीकाठच्या गावांना 6 तास वीज पुरवठा। भीमा नदीमध्ये पिण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडले, मात्र नदीकाठचा विद्युत पुरवठा फक्त 2च तास सुरू असून त्या 2 तासांमध्ये शेतकऱ्यांना पुरेसं पाणी मिळत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती। या मागणीची दखल घेत आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती। या मागणीची दखल प्रशासनाने घेतली असून आता दररोज 6 तास वीज पुरवठा करण्यात येणार आहे। भीमा नदीकाठच्या वीज पुरवठ्यासंदर्भात आमदार प्रणिती शिंदे यांनी तात्काळ जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पत्र लिहून 8 तास वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी केली होती। त्यानंतर आता या मागणीची दखल घेतली असून 6 तास वीज पुरवठा करण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं। आणि तुम्ही शेतकऱ्यांचा अंत बघताय का? किती त्यांची सहनशीलता आहे त्याची परीक्षा घेताय का? आणि जी उपसा सिंचन योजना आहे मंगळवेढा, ती आदरणीय शिंदे साहेबांनी आणि नाना भालकेने त्यावेळेस मंजूर केलेली, पण ती प्रलंबित राहिली जेव्हा सत्ता बदल झाली तेव्हा। आणि आम्ही जेव्हा त्या गावाचा दौरा केला तेव्हा मी विधानसभेत तो आवाज उठवला आणि कदाचित विरोधी पक्षाच्या दबाव तंत्रामुळे त्यांनी ती योजना आता ती कागदोपत्री तरी मंजूर केली आहे। आणि प्रत्येक आता आपण ती 100% त्याचे पैसे मिळायला पाहिजे, त्यासाठी मी तो विषय रेटून धरणारच। आणि त्यानंतर जेवढे काही छोटे मोठे त्या ठिकाणी पाण्याच्या योजना आहेत त्याच्यासाठी आपण एक लॉंग टर्म प्लॅन बनवण्याचा माझ्या तरी मनात एक हे आहे। कायमस्वरूपी या सगळ्या गावांचा हा जो तिढा आहे तो सुटला पाहिजे। आणि तूर्त मी इलेक्शन कमिशनला पण पत्र लिहिलं की आता आचारसंहिता जरी असली तरी पाण्यासाठी जर काही बंधन येत असेल तर ते ताबडतोब शिथिल करावं आणि लोकांच्या गावापर्यंत पाण्याची टँकर असेल किंवा इतर काही परमिशन्स असतील ते आचारसंहितेमुळे थांबले नाही पाहिजे, तर त्यासाठी लवकरात लवकर परमिशन द्या। त्यासोबत मी सोलापुरातले काही उद्योगपती असतील, काही कंपनी असतील, त्यांना देखील मी विनंती करणार आहे की तुम्ही टँकर जर या सगळ्या गावांमध्ये पाठवू शकला तर ते योग्य होईल। काही गावांना पंढरपूरच्या 2-2 तासच लाईट मिळतात, ते 2 तासाचं 4 तास होण्याबाबत मी कालपासून कलेक्टरांच्या संपर्कात आहे।